श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो. देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो. कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो, सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे. ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते, त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो. हेच दीप प्रज्वलनाचा मुख्य अर्थ आहे. नवरात्रीमध्ये आपण दिवा लावतो. मग अखंड दिवा कसा लावावा, तसेच त्याचे नियम काय आहे, दिशा कोणती आहे, तुपाचा दिवा लावावा की तेलाचा, वात किती घ्यावी, दिवा विझू नये म्हणून काय करावे, तसेच अष्टदल कमल कसे काढावे, ही सर्व माहिती आपण आज बघणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्री देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना, अखंड दिवा, जागरण हे देखील करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा देखील लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता ठेवण्याचा नियम आहे. हा अखंड दिवा लावल्यावर आपण याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझू द्यायचे देखील नाही. जर का हा दिवा विझला तर ते वाईट मानले जाते. तर त्यावरती पण काय उपाय आहे ते पण आज आपण बघणार आहोत. तर आता आपण बघूया की दिव्याखाली काढण्यासाठी अष्टदल कमळ हे कसे काढावे. तर हे अष्टदल कमळ काढण्यासाठी याला 8 पाकळ्या असतात. आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदळामध्ये थोडेसे कुंकू अगोदरच टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला अशा प्रकारे अगोदर 4 लाईन काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर त्यांच्या मध्ये पण आपल्याला 1 लाईन काढायची आहे. प्रत्येकाच्या मध्ये 1-1 लाईन काढून घ्यायची आहे. आपल्याला 8 पाकळ्या झाल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे अष्टदल कमळ काढायचे आहे. तर आता अशा प्रकारे आपण पाकळी बनवून घेणार आहोत. तर अशाच तुम्ही सर्व पाकळ्या या बनवून घ्यायच्या आहेत. हळूवारपणे पाकळ्या बनवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या पाकळ्या विस्कटणार नाही व व्यवस्थितरित्या देखील होतील. माता लक्ष्मीला कमळ हे खूप प्रिय आहे. त्यामुळे कोणताही सण असो किंवा एखादं शुभ कार्य असो तेव्हा दिव्याखाली अष्टदल कमळ हे काढलं जातं. दिवाळीच्या वेळेस देखील भरपूर जण अष्टदल कमळ हे काढत असतात. तुम्ही जर ताटामध्ये दिवा ठेवणार असाल तर तुम्ही ताटावरती देखील अष्टदल कमळ हे काढू शकता. तांदळाच्या साह्याने देखील अष्टदल कमळ काढू शकता किंवा कुंकवाच्या साह्याने देखील अष्टदल कमळ हे काढलं जातं. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे अष्टदल कमळ आपल्याला काढता येते. तर आता हा अखंड दिवा लावण्याचे नियम काय आहे ते आपण जाणून घेऊया. नवरात्रात 9 दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात. जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकता. मग तुम्ही मोहरीच्या तेलाने किंवा तिळाच्या तेलाने देखील आपण हा दिवा लावू शकता. फक्त हा दिवा लावताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण खरकटे तेल हे अजिबात म्हणजे चुकूनही वापरायचे नाही. तुम्ही तेल हे साईडला काढून ठेवावे आणि शुद्ध तुपाने किंवा शुद्ध तेलानेच आपल्याला दिवा लावायचा आहे. नवरात्रीतील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमाने आपण संरक्षण देखील करावे. अखंड दिवा लावण्याचा विधी काय आहे ते बघूया. नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जे नियम आपल्याला या नवरात्रामध्ये पाळायचे आहे जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते. सहसा लोक पितळाचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात. जर आपल्याकडे पितळाचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता. मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्यानं पुसून आणि मग वाळवून घ्या. शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. अखंड दिवा कधीही जमिनीवर तुम्ही ठेवू नका. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा, नंतर तो लावावा. दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली आधी अष्टदल कमळ ठेवा. हे अष्टदल कमळ आणि आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने देखील काढू शकता. अखंड दिव्याची वात देखील
महत्त्वाची आहे। ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनवलेली असते। 1.25 हाताचा मापाचा हा रक्षासूत्र असतो। पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात। अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं। दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकण ठेवलं तरी पण चालेल, नाहीतर बाजारामध्ये अशा प्रकारचे दिवे देखील आता उपलब्ध आहे, तुम्ही ते दिवे देखील आणू शकता। यामध्ये मोठ्या साईजचे दिवे पण भेटतात। जर तो दिवा आणला तर तो दिवा देखील विझणार नाही। संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नका, दिवा स्वतः शांत होऊ द्या। मग नवरात्र झाल्यावरती घटस्थापनेच्या दिवशी देखील आपला दिवा असतो, तेव्हा आपला दिवा तेवत राहील तेव्हा दिवा तुम्ही स्वतःच्या हाताने फुंकर मारून विझवू नका। तो दिवा जेव्हा आपोआप विझेल तेव्हा तुम्ही घ्या, शांत झाल्यावरती तो दिवा घेऊ शकता। ईशान्य कोण म्हणजेच उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात, म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोणात ठेवणे शुभ असतं। लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं। अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा माता आणि भगवान शंकरांची पूजा करावी। दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हावे। अखंड दिवा लावताना आपल्याला काही मंत्रांचे उच्चारण करायचे आहे। मग तुम्ही शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते या श्लोकाचे देखील उच्चारण करू शकता। किंवा तुम्हाला हा श्लोक येत नसेल तर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवीच्या मंत्राचे देखील उच्चारण करू शकता। आपण दिवा ठेवल्यावरती आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्यानंतर दिव्याला फूल देखील अर्पण करायचं आहे। तुम्हाला एखादा संकल्प करायचा असेल तर तो संकल्प देखील तुम्ही करू शकता। तुमच्या मनोकामना देखील तुम्ही मागू शकता, कारण की जेव्हा दिवा समोर असतो, देवासमोर जेव्हा दिवा तेवत असतो तेव्हा आपण मागितलेल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात। अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटे जाणवली पाहिजे। असा दिवा भाग्याचं सूचक असतं। दिव्याची वात सोनेरी असावी, ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते। जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विझल्यास घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते। मग अशा वेळेस काय करावे, तर तुम्ही अशा वेळेस अजिबातही घाबरू नका। दिवा परत पुन्हा नव्याने पेटवा। नव्याने म्हणजे आपल्याला वात बदलवायची नाही, वात आहे तीच राहून द्यायची। फक्त देवीकडे अगोदर क्षमा मागा आणि मग परत तुम्ही दिवा पेटवला तरी पण चालेल, ती वात तशीच राहू द्या। आणि दिव्यावरती तुम्ही काचेचं झाकण किंवा एखादं छोटंसं झाकण ठेवा, जेणेकरून दिवा हा विझला जाणार नाही। तसेच नवरात्रीमध्ये मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते। नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य, शांती आणि पितृशांती देखील मिळते। नवरात्रामध्ये तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात। विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा आपण नवरात्रामध्ये लावावा। जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावावा। मग तुम्ही या नवरात्रामध्ये त्या ठिकाणी दिवा लावू शकता। शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा। हा अखंड दिवा लावणे देखील खूप शुभ मानले जाते। आणि ज्यांच्याकडे दिवा लावला जात नाही, म्हणजे अखंड दिवा लावला जात नाही, तर अशा व्यक्तींनी काय करावे, तर तुम्ही मंदिरामध्ये तेल किंवा तूप हे दान करावे। पण तेल किंवा तूप दान करताना आपण शुद्ध तूप किंवा शुद्ध तेल हे मंदिरामध्ये दान करावे। मग तुम्ही देवीच्या कोणत्या पण मंदिरामध्ये तेल किंवा तूप हे दान करावे, तुम्हाला पण त्याचे फळ हे नक्कीच मिळेल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।